सांगलीतल्या तीळगंगाच्या रुंदीकरणाचं काम भाजपच्या जलयुक्त शिवारांतर्गत सुरू आहे की सेनेच्या शिवजलक्रांती अंतर्गत, असा प्रश्न काही जणांना पडला असेल. अर्थात त्यामागचं कारणही तसंच आहे. कारण जलसंधारणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. या शिराळाच्या रहिवाशांनी राजकीय आणि प्रशासकीय मदतीची वाट न पाहता स्वतःच तीळगंगा नदीचं पुनर्जीवन करण्याचा चंग बांधलाय. हा सीझनचं येणारं पाणी वाहून न जाता इथंच अडवलं पाहिजे. ह्यासाठी लोकांच्या पुढं आम्ही 20 ते 22 गावातील लोकांच्या पुढे ग्रामप्रकाश संस्था आणि आमचे कार्यकर्ते आणि सर्वांमार्फत प्रबोधन केलं. त्यावेळी लोकांनी उत्स्फूर्तेनं सहभाग होऊन लोकांनीच हा गाळ काढणे आणि गाळ आपल्या शेतात नेणे त्यासाठी असणारा लोकसहभाग केला. शिराळा भागात सरासरी 1200 मिलीमीटर पाऊस पडतो. पण तीळगंगा नदीचं पात्र अरुंद असल्यामुळं तिथं पाणी वाया जातं. मात्र यंदाच्या पावसात गावकऱ्यांना वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे. टाकाऊ वस्तू आहेत की ज्याची अदरवाईज पर्यावरणाची हानी होते. टायर जाळले जातात आणि त्या तारा काढल्या जातात वगैरे, की आम्ही काही ठिकाणी प्लास्टिक पण त्या ठिकाणी वापरतो. की ह्या वस्तूंना मरण नाही तर ह्या भस्मासुरांना कुठेतरी गाडायचं. तर मला वाटतं या दोन गोष्टींचा इथे संगम आज होतोय की लोकसहभागातून हा बंधारा बांधला जातो आहे. लोकांचं हे काम बघून जिल्हाधिकारी सुद्धा थक्क झाले. या पावसाळ्यात तीळगंगा नदी दुथडी भरून वाहणार यात तीळ मात्र शंका नाही. दरम्यान शिराळाच्या ग्रामस्थांनी जलसंधारणाचं भांडवल करणाऱ्या राजकीय पक्षांना चपराक लगावली आहे, हेही तितकंच खरं. कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली.